मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 29 मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सौंदर्या ही दीपाला आणि सीमाला मुलींविषयी तिसरा प्रश्न विचारते की मुलींच्या आवडीचा विषय कोणता आहे. त्यावर दीपा सांगते की गणित आणि सीमा सांगते इतिहास. पण कार्तिकीचा आवडीचा विषय हा इतिहास नसून इंग्लिश असतो. तेव्हा दीपिका तिच्याकडे पाहून खाली मान घालते आणि सौंदर्या ही चौथा प्रश्न विचारते. तेव्हा विचारते की तुमच्या मुलींच्या आवडीचा ऋतू कोणता. तेव्हा दीपा पटकन सांगते, म्हणते की कार्तिकीला पावसाळा खूप आवडतो. तेव्हा सीमासुद्धा म्हणते की दीपिकाला सुद्धा पावसाळा आवडतो. पण दीपिका तिच्याकडे बघते आणि खाली मान घालते. तेव्हा दीपा म्हणते दीपिकाला पावसाळा बिलकुल आवडत नाही. दीपिकाला हिवाळा आवडतो आणि त्याच्यामध्ये थंडी थंडी आईस्क्रीम खायला फार आवडते. आणि तिच्याकडे पाहून दीपिका खाली मान घालते. तिला सीमाला हा पण प्रश्न येत नाही. आणि सौंदर्या परत एक प्रश्न विचारते की तुमच्या मुलीचे आवडते घरातील मेंबर कोण आहेत. तेव्हा दीपा सांगते की कार्तिकीकडे काय ऑप्शनच नाही. कार्तिकीला तर आईच आवडते. तेव्हा सीमा म्हणते की दीपिकाला तिचा डॅडा आवडतो. पण सौंदर्या म्हणते नाही. तेव्हा दीपा म्हणते की दीपिकाला तिचा डॅडा तर आवडतोच, पण ग्रँडमा आणि आजोबासुद्धा आवडतात. तेव्हा दीपिका तिच्याकडे पाहून खाली मान घालते आणि रडत तिथून निघून जाते. तेव्हा सौंदर्या दोघींचे पण मार्क्स सांगते. 6 पैकी 6 गुण हे दीपाला मिळाले आणि सीमाला हाफ गुण मिळाले असे ती म्हणते. ही रूममध्ये गेल्यानंतर रडायला लागते. तिच्या मागे कार्तिकी सुद्धा जाते. तेव्हा दीपिका ही कार्तिकीला म्हणते की आज माझी आई हारली आहे. माझ्या आईला कोणतेच माझ्याविषयी प्रश्न आलेले नाही. तेव्हा कार्तिकी म्हणते की ती नवीन आहे म्हणून तिला काही आले नाही. पण तू काळजी करू नकोस. जसं जसं ती तुझ्याकडे राहीन तशी तशी तिला तुझ्याविषयी सगळ्या माहिती होईल. कार्तिकी ही दीपिकाला म्हणते की आईला मुलीविषयी सगळी माहिती असायला हवी. तर दुसरीकडे सौंदर्या, दीपा आणि ललित बसलेले असतात आणि ललितला सौंदर्या विचारते तू आज किती पुरणपोळ्या खाल्ल्या. तेव्हा ललित म्हणतो की मुली कुठं गेल्या आहेत. हा प्रश्न चेंज करतो आणि सौंदर्या म्हणते की आज मला खूप आनंद झाला आहे. आज माझ्या दोन्ही नाती घरामध्ये खेळत आहेत तर मला खूप आनंद झाला आहे अशी ती म्हणते. आणि ललित म्हणतो मुलींसोबत खेळून मला खूप आनंद झाला आहे. आणि सौंदर्या म्हणते हे खरं आहे. पण दीपा म्हणते की मला दीपिकाचा चेहरा पाहून मला खूप वाईट वाटले आहे. तिला खरंच खूप वाईट वाटले असेल तिची आई हरली म्हणून, अशी दीपा सौंदर्या आणि ललितला म्हणते. त्यावर सौंदर्या म्हणते हो ग, तिच्याकडे बघून मला सुद्धा वाईट वाटले. पण काय करणार, मला लवकरात लवकर असं वाटते की तिला सत्य कळावं. त्यावर ललित म्हणतो तिला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. थोडंसं वाईट वाटले म्हणून काही नाही. कारण हे सर्व आपण तिच्या भल्यासाठीच करणार आहोत, असा ललित म्हणतो. हे खरं आहे आणि ती बाई तिची आई नाही हे सत्य आहे. ही लवकरात लवकर समोर यायला हवं. सौंदर्या ही दीपाला म्हणते काही करून त्या सीमाचे नाव माझ्या दीपिकाच्या मनातून गेले पाहिजे. तर दुसरीकडे श्वेता ही सीमाला म्हणत असते तुला दीपिकाविषयी काही माहिती नाही का. तेव्हा सीमा म्हणते तुम्ही मला काही सांगितले का नाही. तेव्हा श्वेता म्हणते मला तिच्याबद्दल काहीही माहिती नाही. पण तू आली तर तेव्हापासून तिच्याकडनं माहिती घ्यायची असती, अशी श्वेता सीमाला म्हणते. दीपिकाच्या मनातून तुला उतरायचा प्रयत्न चालू आहे. कळते मला सगळं या लोकांचं. तेव्हा सीमा म्हणते की आधी तुम्ही मला सांगायचं होतं ना सर्व. मी सगळ्यांसमोर तोंडावर पडले, अशी सीमा श्वेताला म्हणते. आणि त्यावर श्वेता म्हणते तू पण खूप ग्रेट आहेस. आवडती स्वीट डिश म्हणजे का चॉकलेट होतं का. तुला काही समजत नाही का स्वीट डिश म्हणजे काय. तेव्हा सीमा म्हणते मला काय माहिती स्वीट डिश चॉकलेट हे सर्वांना आवडते म्हणून मी चॉकलेट म्हटले. तेव्हा श्वेता म्हणते तू तिला विचारायचे होते की तिच्या आवडीनिवडी. तेव्हा सीमा म्हणते तुम्ही मला सांगायचे होता ना. तुम्हाला तर माहिती असेल ना, तुम्ही तर लहानपणापासून तिला ओळखता. तेव्हा श्वेता म्हणते मला याच्याशी काही घेणं देणं नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि दुसरीकडे ललित हा दीपाच्या जेवणाचं कौतुक करत असतो. तेव्हा सौंदर्या विचारते की किती पोळ्या खाल्ल्या ललित. तर ललित हसून म्हणतो की मुली कुठं गेल्या आहेत, दिसत नाही आहेत. आणि दुसरीकडे दीपिका आणि कार्तिकी ह्या दोघी खेळत असतात. तेव्हा सीमा तिथे येते आणि दीपिकाला म्हणते की मी चांगली आहे नाही ना, आज मी हरली आहे. माझ्यामुळे तू सुद्धा हरली आहेस ना. आणि सीमा रडत रडत
बसते तिथे आणि दीपिका विचारते की काय झाले आई. त्यावर सीमा नाटक करत म्हणते की मला खूप वाईट वाटले आहे की तू आज माझ्यामुळे हरली आहे. तुलाही असं वाटते का ग की मी चांगली आई नाही आहे? तेव्हा दीपिका म्हणते नाही, असं काही नाही. तू आताच आलीस ना, त्याच्यामुळे तुला माझ्याविषयी काही माहिती नाही. सीमा म्हणते की मला असं वाटते की मी इथून निघून गेलेलीच बरं. आणि ते ऐकून दीपिकाला धक्काच बसतो. आणि सीमा ही दीपिकाला सांगते की जर मला जिंकायचं असले तर अजून एक तुझ्या आजींना सांग की आणखीन एक कॉम्पिटिशन घे, असं तू त्यांना म्हण. त्यांना जर म्हणशील मी जिंकले तर तुला पण फार आनंद होईल, अशी ती म्हणते. तर दुसरीकडे आयशा ही कार्तिकला भेटायला हॉस्पिटलला आलेली असते. तेव्हा आयशाला कार्तिक सर्व सांगतो. तेव्हा आयशा चिडून कार्तिकला म्हणते की सीमाला घराच्या बाहेर काढण्यासाठी तू दीपाला सुद्धा तिथे घेऊन आला. आता दीपाला बाहेर काढण्यासाठी तू काय करशील? तेव्हा कार्तिक म्हणतो की नाही, दीपा तशी नाही. दीपा दोन्हीही मुलींना व्यवस्थित समजून घेते, म्हणून मी तिला घरी आणले आहे आणि ती मला सीमाला घराच्या बाहेर काढण्यासाठी मदत करत आहे, बाकी काही नाही. तरी पण आयशा ही खूप चिडलेली असते. चिडून तिथून बरंच काही बोलते कार्तिकला आणि तिथून रागाच्या भरात ती निघून जाते. तर दुसरीकडे दीपिका ही ग्रँडमाला आणि सर्वांना आवाज देते आणि म्हणते ग्रँडमा, आपण आज आणखीन एक कॉम्पिटिशन घेऊया. तर सौंदर्या म्हणते का ग, झालेली आहे ना, दीपा आंटी जिंकली आहे. नाही, माझी आई पण जिंकली पाहिजे, म्हणून मी आता एक डान्स कॉम्पिटिशन घेणार आहे. तेव्हा सौंदर्या सुरुवातीला नाही म्हणते, पण दीपाला विचारते तर दीपा म्हणते हो मी आणि सौंदर्या दीपाला विचारते. तेव्हा दीपा कॉम्पिटिशनसाठी तयार होते. येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकी आणि दीपिकाला एक गुंड पकडतो आणि तिच्या डोक्यावरती गन ठेवून त्यांना इनामदाराच्या घरामध्ये आणतो. अशाच अपडेटसाठी आमच्या